अध्याय 1 सविस्तर सारांश. ग्रंथाचा उद्देश व महात्म्य. या अध्यायात ग्रंथकर्ते दिंडोरीकर महाराज स्वामी समर्थांच्या चरित्राचे सार सांगण्यामागील होते स्पष्ट करतात. स्वामी समर्थ हे केवळ योगी नसून परब्रह्म स्वरूप अवतार आहेत आणि त्यांच्या चरित्राचे श्रवण वाचन केल्याने भक्तांचे दुःख दूर होते, संसार बंधन सैल होते, श्रद्धा, भक्ती व वैराग्य उत्पन्न होते, असा दृढ विश्वास या अध्यायात मांडलेला आहे. तसेच स्वामी समर्थांचे अवतार कार्य. स्वामी समर्थांनी कलियुगात अवतार घेऊन भक्तांचा उद्धार करणे, धर्माचा नाश करणे हे स्वामी समर्थांचे स्पष्टित कार्य आहे. आत्मज्ञानाचा मार्ग दाखवणे हे मुख्य कार्य केले असे वर्णन येते. ते निराकार असूनही साकार स्वरूपात अवतरले, जेणेकरून सामान्य जनांना त्यांचा सहवास लाभावा. त्यानंतर भक्तीचे महत्त्व या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की स्वामी समर्थांना बाह्य तसेच कर्मकांडापेक्षा अंतःकरणातील श्रद्धा अधिक प्रिय आहे. अहंकार, कपट, दिखावा यांना त्यांच्या सान्निध्यात स्थान नाही. शरणागती हीच खरी साधना आहे. स्वामी कृपेने अशक्य ही शक्य होते हा भाव येथे अतिरेकित होतो. गुरुकृपा व शिष्यभाव. गुरु आणि शिष्य यांचे नाते असे असावे या अध्यायात सूचित केले आहे. गुरु म्हणजे केवळ देह नसून चैतन्य स्वरूप. गुरुकृपेशिवाय ज्ञानप्राप्ती अशक्य ही शक्य करतील स्वामी. पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या भक्तावर स्वामी सदैव कृपादृष्टी ठेवतात. ग्रंथ वाचनाचे फल. अध्यायाच्या शेवटी ग्रंथकर्ते सांगतात की नियमित श्रद्धेने स्वामी चरित्राचे वाचन केल्यास मानसिक शांती मिळते, संकटे दूर होतात, त्यानंतर भक्ती अधिक दृढ होते. हा ग्रंथ म्हणजे भवसागरातून तरणारी नौका आहे. अध्याय 1 मधील मुख्य संदेश हा आहे की स्वामी समर्थ हे साक्षात परब्रह्म आहेत. श्रद्धा व शरणागती हाच मुक्तीचा मार्ग. गुरुकृपा सर्वश्रेष्ठ आहे. स्वामी चरित्राचे वाचन जीवनाला योग्य दिशा देते हे ह्या पहिल्या अध्यायामध्ये कळते. अशा प्रकारे आपण इथे थांबूया मित्रांनो. कसे वाटले तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पहिल्या अध्यायाचे वाचन हे मला कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.